लोकांचं नेमकं मत काय आहे, त्यांचा कौल नेमका कोणाला आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेतोय। तुम्ही मतदान केलं आहे, तुम्ही तुमच्या खासदार निवडण्यासाठी मत दिलंय, पण या ठिकाणी आता लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे, कारण 4 तारखेच्या आधी 4 तारखेला चित्र स्पष्ट होईल, पण त्याच्या आधी एक्झिट पोल नेमका काय सांगतोय हे सगळं आपण जाणून घेतो। आणि त्याचबरोबर कोकण विभागामध्ये लोकांचं नेमकं म्हणणं काय आहे, तिथे कशा पद्धतीने लढत झालेली आहे हे सुद्धा आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून जाणून घेत आहोत। पालघरचं झालंय लाखवी, आता भिवंडीमध्ये नेमकी लढत कशी झालेली आहे आणि लोकांचं मत काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सगळ्यात आधी ग्राफिक प्ले करूयात भिवंडीचे, इथे लढत कशी झाली आहे, कोण कोण निवडणुकीच्या रिंगणात होते आपण या ठिकाणी बघतोय। कपिल पाटील भाजपचे निवडणुकीच्या रिंगणात या ठिकाणी आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी एसपीचे सुरेश म्हात्रे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी मोठमोठे जे दिग्गज नेते आहेत, दोन्हीकडच्या नेत्यांनी जोर लावल्याचं पाहायला मिळालं होतं। सभा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता लोकांनी नेमका कोणाला मतदान केलं याविषयी उत्सुकता आहे। दरम्यान या ठिकाणी 2019 ला 53.02% इतकं मतदान झालं होतं, तर 2024 ला म्हणजे या वर्षी 59.89% इतकं मतदान झालं आहे। इकडचा मतदानाची टक्केवारी वाढल्याचं पाहायला मिळतं आणि याचा फायदा नेमका आता कोणाला होणार, या दोन्ही उमेदवारांपैकी याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि त्याचे एक्झिट पोल आपण अगदी काही वेळातच बघू आणि 4 तारखेला याचा रिझल्ट येईल। पण त्याच्या आधी भिवंडी मधील मतदारांना नेमकं काय वाटतंय, त्यांना कोण आपला खासदार हवाय, त्यांच्या मनातला खासदार नेमका कोण ते बघूयात पब्लिक पोलच्या माध्यमातून। कपिल पाटील यांचा पारडं जड दिसून येत आहे, कारण की वाढलेल्या मतदानाच्या 6% कपिल पाटील यांचा जोर जास्त दिसून येत आहे। लोकसभेचं निवडणुकीचं वातावरण पाहता भिवंडीमध्ये निलेशजी सांबरे निवडून 100% येणार। जनतेमध्ये बाळ्यामामांबद्दल मेसेज आहे। बाळ्यामामा म्हात्रे यांचं नाव आघाडीवरती आहे। जास्तीत जास्त बाळ्यामामा निवडून येण्याची शक्यता दाट आहे, सर्वत्र तशीच चर्चा आहे। भिवंडी लोकसभेमध्ये जे आघाडीचे जे उमेदवार आहेत सुरेश म्हात्रे यांचा विजय होणं थोडं शक्य आहे। बाळ्यामामा किंवा निलेश सांबरे निवडून जर आले तर ते दोघेपैकी हे विकास करते अशी आमची अपेक्षा त्यांच्याकडून। सुरेश म्हात्रे यांचा पगडा भिवंडीमध्ये भारी दिसतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।